दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। आता उद्यापासून म्हणजेच 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा सुरू होणार आहे। गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी ही आपल्या सर्वांसाठी आहे। जर ज्यांना कोणाला गुरुचरित्राचे पारायण हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये बसून करायला जमत असेल तर त्यांनी ते अवश्य करावे। आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी आपण हे गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे आपल्याला खूप सारे असे फायदे होत असतात। गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते मोठे बदल होतात याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी आपल्या या चॅनलवर टाकला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असेल तरी तुम्ही जरी एकदा तरी या गुरुचरित्राचे पारायण केले तर ती समस्या नक्कीच सुटेल आणि या गुरुचरित्र पारायणाचे फळ हे तुम्हाला आयुष्यभर मिळेल। आणि म्हणूनच मी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती करते की तुम्ही एकदा तरी हे गुरुचरित्र पारायण जरूर करा आणि या दत्तजयंती निमित्ताने तरी नक्कीच करा। आता उद्यापासून म्हणजेच 20 तारखेपासून दत्तजयंतीचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा सुरू होत आहे। त्या निमित्ताने आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत। जर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्र किंवा मठात जर गुरुचरित्र पारायणाला बसणार असाल तर अतिशय उत्तम आहे। आणि जर काही कारणास्तव तुम्हाला केंद्रात पारायणाला बसायला हे जमत नसेल तर तुम्ही हे पारायण घरीसुद्धा करू शकता। या पारायणाचे नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ मी हा आपल्या चॅनलवर टाकला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। म्हणजेच तुम्हाला या गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल। आणि आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला या पूजेची मांडणी कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पूजेची मांडणी ज्या ठिकाणी आपण करणार आहोत तिथली जागा ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला गोमित्र हे शिंपडायचं आहे। तुम्ही जर देवघरासमोर ही पूजेची मांडणी करत असाल तर ती करू नका। देवघराच्या बाजूला जर जागा असेल तर तिथे करा। देवघरासमोरच जर आपण ही पूजेची मांडणी केली तर आपल्याला रोजची जी देवपूजा आहे ती करता येणार नाही। त्यामुळे देवघराच्या बाजूला जिथे जागा असेल तिथे करा, पण देवघरासमोर करू नका। या पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला खूप काही साहित्य हे लागत नाही। सर्वात आधी आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर गोमित्रसुद्धा आपल्याला त्या पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। आणि त्यानंतर आपण जिथे पाट मांडणार आहोत किंवा चौरंग हा ठेवणार आहोत त्याखाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाची सुद्धा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि ते पाट आपल्याला त्या स्वस्तिकावर ठेवायचं आहे। आणि आपण जे पाट पूजेसाठी ठेवलं आहे त्या पाटावर आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचं वस्त्र हे टाकू शकतात। त्या वस्त्राच्या रंगामध्ये तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकू शकतात किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे सुद्धा टाकू शकतात, फक्त काळ्या रंगाचं वस्त्र हे टाकायचं नाही आहे। तर इथे मी एक पाट घेतला आहे आणि त्या पाटावर लाल रंगाचं हे वस्त्र टाकलं आहे। आणि त्यानंतर इथे मी माझ्याकडे स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांचा हा फोटो आहे तो ठेवला आहे। तुमच्याकडे जो फोटो असेल तो ठेवला तरी तो सुद्धा चालेल। आणि जर तुमच्याकडे नुसता स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तो सुद्धा ठेवला तरी सुद्धा चालेल। आपण जिथे फोटो ठेवला आहे त्या फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडायचा आहे। ही कलश स्थापना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या हाताला करायची आहे। कलश स्थापनेसाठी इथे मी एका डिशमध्ये थोडे तांदूळ घेतले आहे आणि त्यावर हा पाण्याने भरलेला कलश ठेवला आहे आणि त्या कलशावर स्वस्तिक काढले आहे आणि त्या कलशालाच आपल्याला उभी हळदी आणि कुंकूची 5 बोटेही लावून घ्यायची आहे। आणि त्याच्यावर आपल्याला त्या कलशामध्ये पाणी टाकायचं आहे। त्याचप्रमाणे एक नाणे, सुपारी, हळद कुंकू, अक्षता आहे त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यावरच आपल्याला 5 विड्याची पानंही ठेवायची आहे आणि त्यावर नारळ हा ठेवायचा आहे। कलश हा आपल्याला मांडायचाच आहे। आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्यामुळे आपल्याला कलश स्थापनाही करायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला कलशाची सुद्धा हळद कुंकू लावून पूजाही करून घ्यायची आहे आणि कलशाला सुद्धा एक फुल हे अर्पण करायचं आहे। आणि
हा जो फोटो मी मांडला आहे त्याखाली मी थोड्या अक्षदया आधी टाकून घेतल्या आहेत आणि त्यावर हा फोटो मी ठेवला आहे। इथे तुमच्याकडे जो फोटो असेल, छोटा असो मोठा असो, तर तुम्ही तो फोटो हा ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे इथे मी स्वामी समर्थ महाराजांना एक पाण्याचा तांब्या हा सुद्धा भरून ठेवला आहे आणि तो सुद्धा इथे झाकून ठेवला आहे। त्याचप्रमाणे मी इथे महाराजांसाठी नारळ आणि खडीसाखर ही सुद्धा ठेवली आहे। तसंच एक फळ सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना हे अर्पण करायचं आहे आणि हे फळ तुम्ही रोज तुमचं वाचन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून वाटून खायचं आहे। आणि हे जे नारळ मी इथे ठेवलं आहे, हे नारळ आपल्याला आपले पारायणाचे 7 दिवस पूर्ण झाल्यानंतरच फोडून हे आपल्या घरातल्या सगळ्यांनी मिळून खायचं आहे। त्याचप्रमाणे इथे मी कलशाच्या पुढे जो आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तो इथे ठेवला आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी अगरबत्ती सुद्धा लावूनही घेतली आहे। त्याचप्रमाणे इथे मी दिव्याची सुद्धा हळद कुंकू अक्षता लावून आणि एक फूल वाहून पूजाही केली आहे। अखंड दिवा जर तुम्ही लावत असाल तर त्याची तुम्हाला पूर्ण 7 दिवस काळजी घ्यायची आहे की तो विझणार नाही। आणि हा दिवा तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल आणि तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल। आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला आपल्याला अगदी रोज न चुकता हार हा घालायचा आहे। याप्रमाणे मी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवून आणि कलश मांडून ही पूजेची मांडणी केली आहे। आणि ठीक त्या पाटाच्या पुढेच मी आपल्याला जे गुरुचरित्र वाचायचं आहे त्या गुरुचरित्र या ग्रंथासाठी सुद्धा एक पाठ घेतला आहे आणि त्याखाली सुद्धा एक वस्त्र हे टाकलं आहे आणि त्यावर अजून एक वस्त्र हे मी घेतलं आहे आणि त्यावर मी गुरुचरित्र ग्रंथ हा ठेवला आहे। तर हे जे दुसरं वस्त्र मी घेतलं आहे ते आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथासाठी घ्यायचं आहे आणि आपलं जे वाचन आहे रोजचं ते पूर्ण झाल्यानंतर या वस्त्रानेच आपल्याला हा गुरुचरित्र ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथासोबतच श्री विष्णू सहस्त्रनाम हे जे आहे हे पुस्तकसुद्धा लागणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माळसुद्धाही लागणार आहे। जर तुम्हाला या पूजेच्या दोन्ही साईडला जर समया लावायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा लावू शकतात। आणि या पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे। गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन आपण जेव्हा करत असतो तेव्हा स्वतः दत्त महाराज आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात हे असतात। आपल्या घरात स्वतः दत्त महाराज हे हजर असतात। त्यामुळे आपण ज्या ठिकाणी ही पूजेची मांडणी केली आहे त्याच्याच बाजूला आपल्याला दत्त महाराजांसाठी सुद्धा दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन हे टाकायचं आहे। तर याप्रमाणे आपल्याला ही सगळी पूजेची मांडणी करायची आहे आणि आपल्याला गुरुचरित्र वाचनाची वेळ ही एकच ठेवायची आहे। म्हणजे आपण रोज पहिल्या दिवशी ज्या वेळेला वाचायला बसणार असू त्याच वेळेला रोजही वाचायला आपल्याला बसायचं आहे। म्हणजे समजा जर आज मी पहाटे 5 वाजता वाचायला बसली तर रोज मला सकाळी पहाटे 5 वाजताच हे वाचायला बसायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा गुरुचरित्राचे वाचन हे आसनावर बसूनच करायचे आहे। आणि ही जी आपण पूजेची मांडणी केली आहे हिचे तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही या पद्धतीने आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या रूममध्ये झोपतो आपली जिथे बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये सुद्धा ही पूजेची मांडणी येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। शक्य होईल तर आपल्या देवघराच्या बाजूलाच या पूजेची मांडणी करा। तर याप्रमाणे अशी ही अगदी साधी सोपी पूजेची मांडणी आहे। गुरुचरित्र या पारायणाची ही मांडणी आहे। तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे तुमच्या घरी मांडणी करा आणि गुरुचरित्राचे पारायण हे जरूर करा। आणि हे गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तुम्हाला जो काही अनुभव येईल तो अतिशय प्रभावी असा असेल। तर याप्रमाणे मांडणी करून आपल्याला गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे। आणि तुम्हाला जो काही संकल्प घ्यायचा आहे, तुम्हाला संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला पूजेची मांडणी ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही सांगितली आहे। तुमच्याकडे जर फोटोऐवजी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही ती सुद्धा या फोटोच्या जागी ठेवू शकता। किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही इथे फोटोच्या जागी ठेवायचा आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या पूजेची मांडणी ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे।
आणि अशीच अधिक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणासंबंधित संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळेल. आणि आता आपण आजचा हा आपला व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.